कुठलाही ईश्वर नाही, कारण ही सगळी क्रांती शब्दांच्या सहाय्याने करावी लागेल. शब्दानं माणसांची मनं पेटवावी लागतील. आणि मग ही शब्दानं माणसांची मनं पेटवावी लागतील. याला एक कारण 99ला ठरलं की प्रचंड दुष्काळ पडतायत, माणसं आत्महत्या, शेतकरी आत्महत्या करतायत, शिक्षणामध्ये तासवारीवर माणसं काम करतायत. अशा वेळेला 25 लाख ब्राह्मण भोजनासाठी का द्यायचे हा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळेला. आणि त्यावेळेला विद्रोही चळवळीची आणि विद्रोही संमेलनाची सुरुवात झाली. आज इतक्या वर्षानंतर पुन्हा मी तोच प्रश्न विचारतो, आत्महत्या थांबल्यात का? नाही थांबलेल्या. CHP चे शिक्षक कमी झालेत का? नाही कमी झाले. मरणारी माणसं, मंगळावर आणि चंद्रावर जाण्याचं तंत्रज्ञान तयार करणारा देश, त्या देशामध्ये 400 माणसं ड्रेनेज मधल्या विषारी वायून मरतात या देशामध्ये. याचा अर्थ आम्ही त्यांना माणसं मानत नाही. मला रामायणातल्या गोष्टीची आठवण होते. वालीला झाडा आडून बाण मारल्यानंतर राम वालीकडे जातो जखमी झालेल्या, आणि वाली त्याला म्हणतो की तू अयोध्येचा राजा, मी किष्किंधेचा राजा, तू मला द्वंद्वाला आव्हान द्यायला पाहिजे होतस. त्यावेळेला राम म्हणतो की तू शाखामृग म्हणजे वानर आहेस, म्हणजे तू माणूसच नाहीस, आणि जनावरांची शिकार करायची असते त्यांना आव्हान द्यायचं नसतं. वाली या सगळ्या शूद्रांचं प्रतिनिधित्व करतो आणि राम इथल्या मनुवाद्यांचं प्रतिनिधित्व करतो. आजही या फरक पडलेला नाहीये, उलट मनुवादी जास्त माजलेले आहेत. गेल्या 100 वर्षामध्ये त्यांनी एक असा अभेद्य वाटणारा किल्ला तयार केलेला आहे. ज्या किल्ल्यामध्ये त्यांच्यामध्ये 5 प्रकारच्या मक्तेदाऱ्या त्यांनी आपल्या ताब्यात ठेवलेल्या आहेत. पहिली मक्तेदारी म्हणजे ज्ञानांच्या वरची मक्तेदारी, म्हणजे मीडियाच्या वरची मक्तेदारी. अजूनही त्यांचीच आहे. अजूनही आमची माणसं साक्षर आहेत आणि पगार पत्रकावर न चुकता त्याच प्रकारची सही करतात, त्या व्यतिरिक्त काहीच लिहित नाही. त्यामुळे सर्व रकाने वर्तमानपत्रांचे आणि सर्व मीडियामध्ये फक्त एका जातीचेच लोक लिहित जातात किंवा त्या जातीचं ग्लोरिफिकेशन करणारे लोकच लिहित जातात. दुसरी जे मक्तेदारी आहे ती मक्तेदारी ही फायनान्शियल फ्लोजवर आहे, महत्वाच्या बँकांच्या वरची मक्तेदारी, पतसंस्थांच्या वरची मक्तेदारी आहे.